निजाम कालीन के इनामी भूमि अनुदान और खिदमत मास का मुद्दा आखिरकार सुलझ गया है। सरकार ने नांदेड़ शहर में 350 एकड़ जमीन पर स्थित 1 लाख संपत्ति धारकों को आवास दिया है। इन संपत्ति मालिकों पर कई वर्षों तक 50% कर लगाया गया, लेकिन यह कर उनके लिए अपर्याप्त था। इस मामले में विधायक बालाजी कल्याणकर ने सरकार के सामने गवाही दी और आखिरकार संपत्ति मालिकों को राहत मिल गई। अब सरकार की ओर से 50% की जगह 5% टैक्स छूट दी गई है। इसके लिए संपत्ति मालिकों की ओर से विधायक बालाजी कल्याणकर का सम्मान किया गया और उन्हें धन्यवाद दिया गया। नांदेड़ रेलवे स्टेशन से बालाजी कल्याणकर तक रैली निकाली गई और उनका अभिनंदन किया गया। इस मौके पर विधायक बालाजी कल्याणकर ने कहा कि संपत्ति मालिकों को राहत देने के लिए हमने सरकार को सबूत दिए और आखिरकार सफलता मिली। महाराष्ट्र शासनाने जेव्हा 2015ला GR काढला त्यावेळेस 50% टॅक्स असा लागू केलता आणि रेग्युलर करण्यासाठी त्यावेळेस ही परवणारी गोष्ट नव्हती। त्याच्यामुळं ही पाठपुरावा केला महाराष्ट्र शासनाकडे। त्यावेळेस स्वतः फडणवीस साहेबांनी सुद्धा मीटिंग घेतली। त्यावेळेस असं ठरवण्यात आलं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी की मालधारकाकडून 5% टॅक्स वसूल करण्यात यावा आणि त्याला रेग्युलर करण्यात देण्यात यावी असं सांगितलं। त्यावेळेस कॅबिनेटला कालच्या कॅबिनेटला विषय आला। त्यावेळेस स्वतः मुख्य सचिव सुद्धा म्हणजे अडचणी येत होत्या काही। त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः सांगितलं, साहेब आपला ते महत्त्वाचा विषय हे कॅबिनेटला आणणं जरुरी आहे। आणि त्यावेळेस कॅबिनेटला आणला। त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने जे मुख्यमंत्री साहेबांनी हा विषय मार्ग काढला आणि त्यांच्या सर्व याच्यावर समिती नेमली होती उच्चस्तरीय। या समितीने सुद्धा त्यांना अहवाल पॉझिटिव्ह पाठवला। त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि सर्व कॅबिनेट सर्व सदस्य मंत्र्यांचं आभार मानतो। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यावेळेस मी जेव्हा मागणी केली त्यावेळेस सुद्धा त्यांनी सुद्धा स्वतः काही आमदारांनी मला समर्थन दिलं आणि हा विषय मार्ग लागला। त्याच्याबद्दल खूप खूप मी या शासनाचं मुख्यमंत्री साहेबाचं आणि उपमुख्यमंत्री साहेबाचं आणि मंत्री महोदय महसूल मंत्री साहेबाचं आभार मानतो मनातून आणि सर्वांना जय महाराष्ट्र करतो।